आता यांचं तर स्ट्रॉंग वॉटरचा प्रोजेक्ट आता चालू करायचं म्हणतात आणि काही ठिकाणी काम चालू केलेलं आहे. पण याच्याबद्दल मी साशंकित आहे. जर 2019 साली जर ह्या स्ट्रॉंग वॉटर प्रोजेक्ट आता मंजुरी मिळालेली आहे, त्याच्याबरोबर त्यांनी टेंडर काढून त्याची मोजणी केलेली आहे आणि मोजणीमध्ये पण गोलमाल आहे. तर मोजणी ज्या निसर्ग संस्थेने केलेली आहे त्या नकाशावर फक्त त्यांच्याच सह्या आहेत, त्या कुठल्याही इंजिनियरनी सर्टिफाय केलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी त्या इंजिनियरने शिक्कामोर्तब त्याचं सही केली असती, शिवणी केली असती, नगररचनाने केली असती, तर त्या आपण म्हणू शकलो असतो की यांनी त्याची खात्री केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला निसर्ग संस्थेने जे केलं ती विश्वसनीय आहेच, पण त्यांचे यांनी जर त्याच्यावर सही शिक्के मारले असते आणि केलं असतं तर त्याला एक शासकीय स्वरूप प्राप्त झालेलं होतं. आणि मग ती गुंडाळून ठेवलेली योजना 1900 साली केवळ माझा त्यांच्यावर रेटा वाढलेला आहे का तुम्ही नाले रेकॉर्डर घ्या, वाचवा, ह्याला उत्तर देण्याकरता ती योजना त्यांनी पुढे घालेली. यांच्यामध्ये त्यांचा कुठलाही हेतू दिसत नाही की जे बदलापूरमध्ये 30-35 नाले होते, ज्या 9 होते, त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे पण 9 ते 16 नाले आहेत, ते पण त्यांचं घेण्याची इच्छा दिसत नाही. स्ट्रॉंग वॉटरने खाली हे नालं रेकॉर्डर घेणं त्यांना टाळण्याचं असं माझं पूर्ण त्या म्हणणं आहे. ही गोष्ट मला बरी दिसत. आणि स्ट्रॉंग वॉटरच्या खाली परत त्यांनी धंदा करू नये, कारण जिथे 200 फूट 300 फूट जागा आहे तिथे तुम्ही 60 फुटाचं स्टॉर्म वॉटरचं करणार. 60 फुटाचं स्टॉर्म वॉटर जिथे जागा 15-20 फूट तिथे स्टॉर्म वॉटर करणार, पाण्याला व्हायला जागा जमलेल. तर जिथे 300 फुटाचा 200 फुटाचा पाण्याचा ओघ असतो तो तुम्ही 19 फुटाचा करून कसा त्याच्यात मावणार? तो रस्त्यावरच येणार. ही साधी गोष्टी त्यांना कळत नाही. आणि हा स्टॉर्म वॉटरचा प्रोजेक्ट करताना त्यांनी ज्यांच्या परवानग्या घेण्या आवश्यक त्यांच्या घेतल्यात का? उदाहरणार्थ पाटबंधारे विभाग, पर्यावरण यांच्या परवानग्या आहेत का? मला त्या घेतल्यासारख्या वाटत नाही. तो जुनाच त्यांनी तर रेकॉर्ड करून तो चालू केलेलं त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि तिथे अजूनही बोर्ड लावलेलं नाही तर इतक्या कोटीचं काम आहे, मी असं करणार आहे तसं करणार आहे. नगरपालिकेचे हे नियमाप्रमाणे कामाची माहिती द्यायची असते, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय करणार त्याची, म्हणजे पब्लिकला ते माहिती होतं. असे माहितीचे फलक कुठेही लावले नाही, त्यांच्या मनाप्रमाणे करता. आणि आताही तुम्ही ते साईकृपाच्या पाठीमागे बघितलेत ते एका बाजूला त्यांनी स्टॉर्म वॉटरचं काम केलेलं आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये ती माती टाकलेली आहे. आणि तिथे जर 19 मीटरचा आणि 60 फुटाचा झाला तर तिथला जो नाला आहे 60 फुटाचा आहे. म्हणजे तिथे ऑटोमॅटिक शेजारच्या बिल्डरला 20-25 फूट जागा वाढून मिळेल. म्हणजे ह्या मागून पण त्याचं कमाईचं साधन आहे का? तर मला स्टॉर्म वॉटरच्या प्रोजेक्टला विरोध नाहीये, पण स्टॉर्म वॉटर होण्याच्या अगोदर सगळे नाले रेकॉर्डर घेतले पाहिजेत, मोजणी करून, खोली करून. आणि त्याच्यामध्ये ते स्टॉर्म वॉटर सगळ्या ठिकाणी 20 मीटरचा 19 मीटरचा नाही, जिथे मोठा आहे तिथे मोठा गेला. कारण पाण्याचा जो फ्लो आहे तो जो तिथे 300 फुटून 200 फुटांचा जातो तो तुम्ही 60 फुटावर आणून कसंच पाणी तिथे राहणार? तुम्ही कधी एका लिटरमध्ये 1.5 लिटर पाणी भरलेलं बघितलं ना? हे एका लिटरच्या बादलीमध्ये किंवा 5 लिटरच्या बादलीमध्ये 20 लिटर पाणी ते वाहूनच जाणार ना. ही साधी गोष्ट तर प्रशासनाला करत नसेल आणि असे जर लोकप्रतिनिधी असतील तर त्यांची बुद्धीची मला कीव करायची वाटते. तर या संदर्भात मी प्रशासनाला आणि इतर लोकप्रतिनिधींना सांगेल का तुम्ही शहाणे व्हा आणि त्याचा स्टॉर्म प्रोजेक्टचा अभ्यास करा, तो कसा करणार आणि लोकांनाही कळू द्या, त्याच्यावर चर्चासत्र घ्या. माझी नमस्ते बदलापूर सतत लढणारी संघटना आहेत, इतर आहेत, आम्हाला बोलवा आणि समजून द्या. आम्ही अशा प्रकारे करणार, पाणी असं वाहून जाईल. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपली 5 लिटरची बादली आहे, तिच्यात 20 लिटर तुम्ही पाणी ओढलं तर 15 लिटर वाहूनच जाणार आहे ना. मग तसंच हे स्टॉर्म मीटरचा प्रोजेक्ट तुम्ही 60 फुटावर बनवत आहे, ती आता तिथे वाहून जाण्याची क्षमता तिची 200-300 फूट असेल तर ते पाणी कुठे वाहून जाणार? त्याच्यात राहणार आहे का? आणि स्टॉर्म वॉटरच्या प्रोजेक्टमध्ये जे सिमेंटीकरण केलं जाणार आहे ते कर्व टाईप केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पाणी मावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ज्या वेळेला नदी असते किंवा ओळ असते त्याची खोली असते, जमीन पाणी मुरलं जातं आणि जमीन आणि त्याच्यात दगड दोंडे असते त्यामुळे आवरत पण पाण्याचा स्फोर्सही कमी होतो. इतक्या जोरात जर पाणी पडलं तर स्टॉर्म वॉटर दिवाळखोरी संपूर्ण रस्त्यावर पाणी होईल, लोकांचे बळी जातील. त्याच्या स्टॉर्म वॉटरच्या बाबतीत तुम्ही आमच्या संस्थेने लोकांना सांगा हे कसं फायदेशीर आहे, कसं पाणी पडणार नाही. ह्या लोकांना शिक्षण द्या आणि प्रत्येक म्हणजे ते बोर्ड लावा
ते तुम्ही किती फुटाचे करणार आहेत आणि काय, नंतरच हा स्टॉर्म वॉचरचा प्रोजेक्ट होईल. आणि दुसरी गोष्ट आधी थोडक्यात सांगतो तुम्हाला, आमचं गार्डन म्हणून आहे, तिथे जवळजवळ 90 ते 120 फुटाचा होता. आता तो त्यांनी स्टॉर्म वॉटरच्या नावाखाली तिथे फक्त 16 फुटाचं त्यांनी गटार बांधलेलं, म्हणजे नाळा ठेवलेला आहे. म्हणजे 90 जमिनी साला, म्हणजे 15 चौक 7 4 फूट जमीन त्यांनी खाल्ली. आणि ज्यावेळेला मी याच्याविषयी बोमाबोम करायला गेलो, तिथे तर इतकं म्हणजे लोकांना ते इतकं मूर्ख समजतात, तर तिथे त्यांनी एक काम घेतलं की फुलाचं नुतनीकरण करणं आणि सुशोभीकरण. प्रत्यक्षात आमटे गार्डनच्या तिथे फुलच नाहीये. मग यांनी काय करावं, फुलच नाहीये, याला मी अवचन दिलं, फुलच नाही ते सुशोभी, आणि तोच पैसा त्यांनी याच्याकरता फुलावर नाही नाल्यावर स्लॅब करण्याकरता वापरला. आणि नाल्यावर स्लॅब टाकू नये, पाणी बंदिस्त करू नये असे गव्हर्नमेंटचे आदेश आहेत. म्हणजे ग्रीन दावा त्यांनी स्पष्ट क्लिअर केले. नवी मुंबईला पण त्यांनी ते टाकलेले काढलेले. आणि एवढं करून त्याचं भागलं नाही, तर तो नाला जो 16 फुटाचा दिसतो तो मोठा दिसावा म्हणून आजूबाजूला त्यांनी तो वाढवून तिथे लादी बसवलेली आहे आणि त्याच्यावर गार्डन तयार केलेली आहे. आता कुठल्या तरी माणसाने लादीवर कधी गार्डन केली होती का? तिला गार्डन म्हणता येईल का? आपण घरात कुंड्या ठेवतो तर कुंड्या ठेवल्यासारख्याच आहेत ना. बरोबर. आणि बाजूला एका बाजूला आमटे गार्डन, दुसऱ्या बाजूला देशपांडे गार्डन होती. देशपांडे गार्डनचं पूर्ण त्यांनी नेस्तामंदीच करून टाकलेली आहे. ती नाहीशीच करून तिथे संपूर्ण लादीकरण केलेलं आहे. बरोबर. म्हणजे पुढे मागे त्यांचा हेतू आहे, म्हणजे पाण्याचा जो आपला हेतू आहे, त्या पाणी त्याच्या क्षमतेने व्हायला पाहिजे, त्याला जेवढा जागा पाहिजे ती मिळाली पाहिजे, हे याच्यातून निष्पन्न होत नाही. हे आमटे गार्डन निराळणार आहे. आणि तसं नवीन पनवेल रोडला वेदांत हाईट्स म्हणून, वेदू हाईट म्हणून आहे. आणि वेदू हाईटने तो संपूर्ण नाला आपल्या बिल्डिंग खाली घेतलेला आहे. आणि शेजारच्या ओम कृष्ण हाईटने तो बाजूला वळवलेला आहे आणि स्वतःच त्याचं सिमेंटीकरण करून तो एकदम छोटा बनवलेला आहे. आता हे पाणी कधी थांबणारच नाही, ते प्रचंड वेगानं बाहेर येईल. तर ह्या संदर्भातून सगळ्या चौकशी होणे आवश्यक आहे, तरच उपयोग येईल. आता आमच्या गार्डनने पण नाला संपूर्ण खाली घेतलाय, तिथे कसं ते प्रोजेक्ट आणणार, कसं पाण्याचं हे करणार? जिथे पाणी 120 फुटाच्या रुंदीतून वाहतं, खोली 60 फुटाच्या खोलीतून वाहतं, तो त्यांचा नाला आहे तो 10 बाय 5 आहे, त्याच्यामध्ये पाणी मावणार कसं? माझं म्हणणं असंच आहे की मग भविष्यामध्ये बोलून प्रश्न बोला ना. भविष्यामध्ये इथे पूरग्रस्त बदलापूर होणार हे असं नक्की आहे असं तुम्हाला काय वाटतं? पूरग्रस्त तर आहेच बदलापूर आहे, ते विध्वस्तग्रस्त होईल. म्हणजे ज्याने आता समजा आता मोहन फार्म बांधलेली आहे, वेदू हाईट्स बांधलेली आहे, त्याच्या खाली सगळी शेती नाला वाहतोय, तर त्यांनी कधरी बंद करतो तर पाणी काय आपलं झिरपणं काय सोडत नाही. त्यामुळे त्या पुढे मागे त्या बिल्डिंगी पडणार आहेत, रस्त्यावर पाणी येणार आहे. आणि जे बिल्डर लोक कमवून जातील, तिथे राहणारी गरीब लोक आहेत, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील. मग जे ते आपले टॅक्स प्लेअर आहेत, ज्यांच्या जोरावर या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पगार मिळतो किंवा नगरसेवकांना मानधन मिळतं, मग ज्यांना जे आपले पोस्ट आहेत, आपल्याला पैसे, आपला बाप आपल्याला पैसे देतो खर्च करता, पोट पाण्याकरता, तेच आईबाप तुम्ही मारणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. नमस्ते बदलापूर.